अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. 20 मार्च 2026 वार आहे शुक्रवार. या दिवशी आहे आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन. बरेच जण असे आहेत की सेवा तर करतात पण योग्य पद्धतीने सेवा करत नाहीत किंवा पूर्ण विश्वास त्यांच्या सेवेमध्ये नसतो. मनामध्ये कुठेतरी वाटत असतं त्यांना, खरंच मी ही सेवा केल्यानंतर मला याची फलप्राप्ती होणार आहे का, खरंच माझी इच्छा पूर्ण होणार आहे का, हे मनात कुठेतरी त्यांना वाटतं. एक जरी टक्का तुम्हाला असं वाटत असेल तर खरंच सांगते तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. आपल्याला पूर्णपणे बघा 100% महाराजांना शरण जायचं आहे, महाराजांवर 100% विश्वास ठेवायचा आहे. एखादा संकल्प केला आहे, तुमची इच्छा पूर्ण झालेली नाही तरी सुद्धा तुमचा महाराजांवर तेवढा विश्वास पाहिजे की महाराजांनी माझी ही इच्छा पूर्ण केली नाही किंवा ही माझ्या इच्छेप्रमाणे ही गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये घडली नाही तर काहीतरी दुसरा महाराजांचा प्लॅन माझ्यासाठी असणार आहे. जी गोष्ट आपल्याला पाहिजे आहे ती गोष्ट आपल्याला मिळत नसेल तर ती अर्थातच ती आपल्यासाठी चांगली नाही. त्यामुळे महाराज आपल्याला देत नाहीयेत, आपली इच्छा पूर्ण करत नाहीयेत. हा विश्वास आपल्या महाराजांवर असायला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला महाराजांची प्रचिती येईल. आज आपण अत्यंत महत्वाची एक सेवा बघणार आहोत, ती म्हणजे तारक मंत्राची सेवा. तारक मंत्र काय आहे, तारक मंत्राचे फायदे काय आहेत हे बऱ्याच जणांना माहिती आहेत. तारक मंत्राची सेवा कशी करायची आहे, आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची का संकल्प न करता सेवा करायची, योग्य पद्धत तारक मंत्राचं तीर्थ बनवण्याची कोणती आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. इतका छान सुंदर हा प्रत्यक्ष आपल्या स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांसाठी हा छान असा तारक मंत्र दिलेला आहे. बघा, तारक मंत्र जेव्हा आपण म्हणतो अक्षरशः अंगावर काटा येतो, अक्षरशः आपल्याला भरून येतं, आपल्यामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी संचारते. बघा, तुम्ही खूप अडचणीत आहात, दुःखात आहात, संकटात आहात, एखाद्या गोष्टीचा तुम्हाला खूप त्रास होतोय, तुम्ही अक्षरशः डिप्रेशन मध्ये गेलेला आहात, तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये काहीच मार्ग मिळत नाही, तुम्हाला कळत नाहीये की तुम्ही काय करावं, तुमच्या आयुष्यामध्ये खूप कन्फ्युजन आहे, त्यामध्ये एखादी व्यक्ती आजारी आहे की मानसिक दृष्ट्या इतके तुमची परिस्थिती बिघडली आहे की तुम्हाला कोणती सेवा करण्याची सुद्धा इच्छा होत नाही, अगदी देवाचं नाव सुद्धा घ्यावं अशी तुमची इच्छा होत नाही. अशी इतकी वाईट परिस्थिती जरी तुमची असेल तर त्यातून तुम्हाला सगळ्या अडचणीतून संकटातून तारणारा म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचा तारक मंत्र. तारक मंत्र या नावामध्येच आहे तारणारा. त्याला समजा इच्छा होत नाही की तारक मंत्र म्हणावं किंवा यांची सेवा करावी, महाराजांचं नामस्मरण करावं, काहीच तुमची इच्छा होत नाही, तुमची तशी कंडिशनच नाही, तुमची मनस्थितीच नाही, तर तुम्ही एक करू शकता. तर तुम्ही आपल्या स्वामी महाराजांचा जो तारक मंत्र आहे तो तुम्ही मोबाईलवरती लावून द्यायचा आणि तो फक्त शांतपणे आपल्याला ऐकायचा आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी, हे जे वाक्य आहे ना, इतकं एनर्जी आपल्याला देतं, मनाला आधार आपल्याला ते देत असतो. इच्छा नाही ना स्वतः म्हणायची तर तुम्ही रोज सकाळी 3 वेळेस, संध्याकाळी 3 वेळेस तरी कमीत कमी तुम्ही ऐकू शकता तारक मंत्र, तर तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये बदल झालेला जाणवेल. बघ, स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे किंवा संकल्प न करता मला रोज नित्य सेवा म्हणून जरी करायची आहे तुम्हाला, तरी सुद्धा तुम्ही ही तारक मंत्राची सेवा करू शकतात. आता तारक मंत्राची सेवा करण्याची योग्य पद्धत कशी आहे, तर समजा आपल्याला संकल्पयुक्त तारक मंत्राची सेवा करायची आहे, अगदी समजा 11 दिवसांची आपल्याला सेवा करायची आहे, तर 11 दिवशी आपल्याला रोज तुम्ही 1 वेळेस तारक मंत्र म्हणू शकता, 3 वेळेस म्हणू शकता, 5 वेळेस म्हणू शकतात, 11 वेळेस म्हणू शकतात, 21 वेळेस म्हणू शकतात, 51 वेळेस म्हणू शकतात, 108 वेळेस सुद्धा तुम्ही तारक मंत्राची सेवा करू शकतात. खरंच खूप इच्छा आहे तारक मंत्राची सेवा करण्याची, तर तुम्ही बघा 11 वेळेस किंवा 21 वेळेस म्हणण्याचा नक्कीच प्रयत्न करा. त्या दिवसापासून सेवेला सुरुवात करायची आहे.
तो जो पहिला दिवस असतो त्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा. तर संकल्प कसा करायचा हे बऱ्याच जणांना माहितीच आहे. तर संकल्प करताना आपल्याचं नाव सांगायचं असतं, गोत्र सांगायचं असतं आणि 11 दिवस 11 वेळेस मी तारक मंत्राची सेवा करणार आहे असं म्हणू शकतात. तुम्हाला 21 वेळेस म्हणायचं असेल रोज तर तुम्ही 21 वेळेस म्हणणार आहात हे महाराजांना सांगायचं आणि माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. माझ्या सेवेमध्ये कोणतं विघ्न येऊ देऊ नका अशी महाराजांना आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या सेवेला सुरुवात करायचा. आणि तुम्ही तारक मंत्राची सेवा करा किंवा संध्याकाळी जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेस सुद्धा तुम्ही तारक मंत्राची सेवा करू शकता. अगदी बघा, तारक मंत्राची सेवा करायची म्हणजे काय तर इतका शक्तिशाली जो तारक मंत्र आहे तर त्याची जी पूर्ण एनर्जी आहे, त्याची जी पॉवर आहे, पॉझिटिव्ह एनर्जीचं आपल्याला एक तीर्थ बनवायचं आहे आणि ते तीर्थ आपल्याला प्राशन करायचं आहे. यासाठी बघा ग्लास लागणार आहे. ग्लास हा पूर्ण पाण्याने भरून आपल्याला घ्यायचा आहे आणि ग्लासच्या खाली आपल्याला एक ठेवण्यासाठी तुम्ही छोटी प्लेट घेऊ शकतात आणि त्याच्यानंतर जी 3 बोटं असतात तर ही या ग्लासमध्ये अशी बुडवायची आहेत आणि आपल्याला 11 वेळेस किंवा 21 वेळेस तुम्ही जो संकल्प केला आहे तेवढ्या वेळेस आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणताना म्हणजे मन विचलित होऊ देऊ नका. तर ते तारक मंत्र पूर्ण फील करून म्हणा. प्रत्येक शब्दातून आपल्याला काही ना काही घेण्यासारखं आहे. तारक मंत्र म्हणताना तो पूर्ण अर्थाने म्हणा, फील करून म्हणा. तुम्हाला तारक मंत्राची काय एनर्जी आहे ती जाणवेल. पण बघा, तुम्ही तारक मंत्र म्हणताय, तुमचं लक्ष दुसरीकडे आहे तर असं करू नका. असं केल्यानंतर तुम्हाला सुद्धा अनुभूती येणार नाही आणि तुमची सेवा सुद्धा महाराजांपर्यंत पोहोचणार नाही. वेळेस तारक मंत्र म्हणलात त्यानंतर पाण्यावरती लगेच आपल्याला एखादा छोटा प्लेट किंवा एखादी वाटी तुम्ही त्या पाण्यावरती आपल्याला ठेवायची आहे. थोड्या वेळ महाराजांच्या उजव्या साईडला तुम्ही हे तीर्थ तसंच ठेवू शकतात 5-10 मिनिट आणि त्याच्यानंतर आपल्याला हे तीर्थ प्राशन करायचं आहे. बघा, पाण्यामध्ये अट्रॅक्शनची खूप एनर्जी असते त्यामुळे त्याला जी एनर्जी देत असतो तर ते खूप लवकर अट्रॅक्ट करत असतं. साधं पाणी होतं तर याला तारक मंत्राची सेवा, तारक मंत्र जो आहे याची पॉझिटिव्ह एनर्जी दिलेली आहे त्यामुळे ते जे साधं पाणी होतं ते त्याचं तीर्थ बनलेलं आहे आणि ते तीर्थ खूप प्रभावशाली असं तीर्थ आहे. घरामध्ये हे तीर्थ आपल्याला आपल्या पूर्ण घरामध्ये थोडं तुम्ही तुळशीचा एक पत्ता घेऊन तुळशीच्या पत्त्याच्या सहाय्याने तुम्ही सगळं पूर्ण घरामध्ये आपल्याला ते सोडायचं आहे. तर तुम्ही 11 दिवस कंटिन्यू हे करू शकतात. फक्त बाथरूम टॉयलेटमध्ये आपल्याला शिंपडायचं नाही आणि थोडं घरातील प्रत्येक व्यक्तीने आपल्याला हे तीर्थ प्राशन करायचं आहे. बघा, तुमच्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्यांना हे तीर्थ द्या. तुमच्या घरामध्ये जी मुलं आहेत ती चिडपणा करतात, ते खूप हट्टी झाली आहेत, काहीच ऐकत नाही, त्यांना हे तीर्थ देऊ शकतात. तुम्ही व्यसन करत असेल तर अशा व्यक्तींना तुम्ही हे तीर्थ देऊ शकतात. खरंच तुम्हाला याचा खूप छान अनुभव येईल. अडचणीमध्ये जरी अडकलेला असाल तर त्या अडचणीत तुम्ही खूप सहजपणे बाहेर निघाल. तुम्हाला खूप छान मार्ग त्यातून मिळेल. तुम्ही खूप टेन्शनमध्ये आहात, डिप्रेशनमध्ये आहात तर तुमच्या सगळ्या गोष्टींपासून मुक्तता भेटत असते. आणि बऱ्याच जणांनी तारक मंत्राचे अनुभव सुद्धा ऐकलेले असतील की तारक मंत्राच्या सेवेने अशक्य अशा गोष्टी शक्य झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि तारक मंत्राची सेवा करा. बघा, तुम्ही ही प्रकट दिनानिमित्त 11 दिवस ची सेवा करू शकता. तुम्ही नित्य सेवेमध्ये सुद्धा ही कंटिन्यू सेवा करू शकतात. अगदी तुम्ही नित्य सेवेमध्ये 3 वेळेस जरी तारक मंत्र म्हणलात तरी चालेल. 3 वेळेस कोणतीही सेवा आपण संकल्पयुक्त करतो तर त्यावेळेस काही नियमांचं सुद्धा पालन करावं लागत असतं. जसं बघा, आपल्याला यासाठी कडकडीत आपल्याला मांसाहार हा वर्ज्य आहे. परान्न असतं ते सुद्धा वर्ज्य करायचं आहे. दुसऱ्याच्या घरचं खाणं आपल्याला टाळायचं आहे आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं. हे म्हणजे तुमची इच्छा असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन सुद्धा करू शकतात. ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहेत तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत म्हणत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.